कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 2. लग्नाला आता फक्त 2 दिवस उरले होते. सान्वीच्या घरात लगबग सुरू होती. नातेवाईक ये जा करत होते. लग्नाच्या तयारीची चर्चा चालू होती. बाहेरून पाहिलं तर सगळं अगदी आनंदाचं वाटत होतं. पण सान्वीच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. ती आपल्या खोलीत एकटी बसली होती. समोर आरशात स्वतःचा चेहरा पाहताना तिला स्वतःच ओळखू येत नव्हती. हे खरंच माझं लग्न आहे का? ती स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात तिची जिवलग मैत्रीण पूजा खोलीत आली. काय ग, एवढी उदास का दिसतेस? सान्वी काही क्षण शांत राहिली. तिच्या मनातलं सत्य कोणालाच माहीत नव्हतं. काही नाही, फक्त थोडी भीती वाटते. पूजाने तिचा हात धरला. प्रत्येक मुलीला लग्नाआधी भीती वाटते, पण तू खूप नशीबवान आहेस. आरव देशमुख सारखा मुलगा मिळणं म्हणजे स्वप्न आहे. हे ऐकून सान्वीच्या ओठांवर एक कडू हास्य उमटलं. जर तिला खरं सत्य माहीत असतं तर? दुसरीकडे आरवच्या बंगल्यात लग्नाच्या तयारीपेक्षा जास्त महत्त्वाचं एक वेगळंच काम सुरू होतं. त्याची आई मीराताई त्याच्या खोलीत आल्या. आरव, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोल. हे लग्न तू मनापासून करतोयस का? आरव काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, आई, तुला माहीत आहे ना की हे लग्न का होतंय? मीराताईंच्या डोळ्यात वेदना उमटली. बाळा, प्रत्येक नातं पैशांनी किंवा अटींनी टिकत नाही. कधी कधी प्रेमाचीही गरज असते. आरव हसला, पण त्या हास्यात वेदना होती. प्रेम? त्या शब्दावर माझा विश्वास खूप आधीच उडाला आहे. मीराताईंना समजलं की कियाराने दिलेली जखम अजूनही भरलेली नव्हती. त्या काही न बोलता निघून गेल्या. संध्याकाळी सान्वी हॉस्पिटलमध्ये वडिलांना भेटायला गेली. ऑपरेशन यशस्वी झालं होतं. वडिलांनी तिला पाहताच हसण्याचा प्रयत्न केला. माझी मुलगी खूप थकलेली दिसतेय. सान्वीने लगेच चेहऱ्यावर हसू आणलं. काही नाही बाबा, तुझ्या लग्नाची बातमी ऐकली. मी खूप आनंदी आहे. हे ऐकताच सान्वीच्या हृदयात वेदनेची कळ उठली. तिला सांगावंसं वाटलं की हे लग्न प्रेमाचं नाही तर एक व्यवहार आहे, पण ती शांत राहिली. वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ती हिरावून घेऊ शकत नव्हती. त्या रात्री आरव आणि सान्वीची लग्नाआधीची पहिली अधिकृत भेट एका 5 स्टार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. मीडियासमोर त्यांना एक आदर्श जोडपं म्हणून उभं राहायचं होतं. सान्वी हॉलमध्ये आली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. गडद निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. आरव काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. पहिल्यांदाच त्याच्या मनात एक अनोखी भावना जागी झाली, पण त्याने लगेच स्वतःला सावरलं. ही फक्त एक कॉन्ट्रॅक्ट पार्टनर आहे, तो मनात म्हणाला. कार्यक्रम सुरू झाला. पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. सर, तुम्ही दोघे प्रेमात कधी पडलात? हा प्रश्न ऐकताच दोघेही गोंधळले, पण आरवने क्षणाचाही विलंब न करता सान्वीचा हात हातात घेतला आणि हसत म्हणाला, पहिल्याच भेटीत. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला, पण सान्वीला माहीत होतं हे उत्तर खोटं होतं. मात्र तिच्या हातातला आरवचा घट्ट स्पर्श मात्र काहीतरी वेगळंच सांगत होता. आणि त्या क्षणी पहिल्यांदाच सान्वीच्या मनात प्रश्न निर्माण झाला. या थंड स्वभावाच्या माणसाच्या मनात खरंच काही भावना नाहीत का? लग्नाचा दिवस उजाडला. सकाळपासूनच देशमुख बंगल्यावर आणि सान्वीच्या घरात लगबग सुरू होती. सर्वत्र फुलांची सजावट, रोषणाई आणि पाहुण्यांची गर्दी होती. आज सान्वी आणि आरवचं लग्न होणार होतं. एक असं लग्न ज्यात सर्व काही होतं. भव्यता होती, वैभव होतं, हजारो पाहुणे होते, पण नवरा नवरीच्या मनात मात्र आनंद नव्हता. ब्रायडल रूममध्ये बसलेली सान्वी आरशात स्वतःकडे पाहत होती. लाल रंगाच्या भरजरी लेहंग्यात ती एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती, पण तिचे डोळे सतत भरून येत होते. तेवढ्यात पूजा तिच्या जवळ आली. सान्वी, तू खूप सुंदर दिसते आहेस. सान्वी हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. खरंच? हो, आरव सर आज तुझ्याकडे पाहतच राहणार. हे ऐकून सान्वीच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच कडू हास्य उमटलं. त्याला माझं सौंदर्य नाही, फक्त हा कॉन्ट्रॅक्ट दिसतो. दुसरीकडे आरव आपल्या खोलीत तयार होत होता. काळ्या शेरवाणीमध्ये तो अत्यंत देखणा दिसत होता. त्याचा मित्र करण त्याच्याकडे पाहत म्हणाला, भाई, लग्न आहे तुझं, थोडं तरी हस. आरव शांतपणे आरशात स्वतःकडे पाहत राहिला. हे फक्त एका वर्षासाठी आहे. करणच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. तुला खरंच वाटतं की नातं फक्त कागदावरच्या अटींनी चालतं?
आरवने उत्तर दिलं नाही, कारण त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतंच. मंडपात सर्व मान्यवर उपस्थित होते. मीडिया, उद्योगपती आणि देशमुख कुटुंबाचे जवळचे लोक. सगळ्यांच्या नजरा प्रवेशद्वाराकडे होत्या आणि मग सान्वीचा प्रवेश झाला. संपूर्ण हॉल काही क्षण स्तब्ध झाला. आरवने तिच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच त्याची नजर काही सेकंदासाठी तिच्यावरच थांबली. सान्वी त्याच्या समोर येऊन उभी राहिली. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. एकीकडे प्रश्न होते, दुसरीकडे रहस्य. विधी सुरू झाले. मंत्रोच्चारांच्या आवाजात दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. मग आली सप्तपदीची वेळ. प्रत्येक फेरा घेताना सान्वीच्या मनात विचारांचा पूर आला. हे वचन खरंच आहेत का, की फक्त अभिनय? आरव मात्र निर्विकार चेहऱ्याने सर्व विधी पार पाडत होता. शेवटी त्याने सान्वीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तिच्या भांगात कुंकू भरलं. त्या क्षणी उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, पण सान्वीच्या डोळ्यातले अश्रू वेगळे होते. ते आनंदाचे नव्हते. लग्न संपल्यानंतर देशमुख बंगल्यावर गृहप्रवेशाची तयारी झाली. मीराताईंनी सान्वीचं प्रेमाने स्वागत केलं. आजपासून हेच तुझं घर आहे. हे ऐकून सान्वीच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्या घरात पहिल्यांदाच कोणीतरी तिला आपलेपणाने बोलत होतं. रात्र झाली. सर्व पाहुणे निघून गेले. सान्वीला आरवच्या खोलीत पाठवण्यात आलं. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती हळूहळू खोलीत शिरली. भव्य खोली, शांत वातावरण आणि खिडकीजवळ उभा असलेला आरव. काही क्षण शांतता पसरली. मग आरव तिच्याकडे वळला. त्याचा चेहरा पुन्हा एकदा थंड आणि भावना शून्य झाला होता. त्याने टेबलावर एक फाईल ठेवली, तीच कॉन्ट्रॅक्टची फाईल, आणि शांतपणे कठोर आवाजात म्हणाला, लग्न झालं आहे सान्वी, पण आपल्या नात्याच्या अटी अजूनही तशाच आहेत. सान्वीच्या चेहऱ्यावरचा आनंदाचा क्षीण प्रकाशही नाहीसा झाला. आरव पुढे म्हणाला, ही खोली मोठी आहे. तू एका बाजूला राहा, मी दुसऱ्या बाजूला. आणि लक्षात ठेव. तो काही क्षण थांबला. मग तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, हे लग्न फक्त जगासाठी आहे, आपल्या दोघांसाठी नाही. हे शब्द ऐकताच सान्वीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या हृदयाला एक खोल जखम मिळाली. लग्नाच्या पहिल्याच रात्री आरवचे शब्द सान्वीच्या मनात खोलवर घुसले होते. हे लग्न फक्त जगासाठी आहे, आपल्या दोघांसाठी नाही. खोलीत शांतता पसरली होती. सान्वी काही क्षण तिथेच उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिने ते आरव समोर येऊ दिले नाहीत. ती शांतपणे खोलीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सोफ्यावर जाऊन बसली. आरवने एक नजर तिच्याकडे टाकली आणि लॅपटॉप उघडून काम करू लागला. जणू काही आज त्याचं लग्नच झालं नव्हतं. सान्वी मनात म्हणाली, हा माणूस खरंच दगड आहे का? मध्यरात्र झाली. आरव अजूनही काम करत होता. सान्वीला झोप येत नव्हती. अचानक तिचा फोन वाजला. हॉस्पिटलमधून कॉल होता. तिचं हृदय धडधडू लागलं. हॅलो मॅडम, काळजी करू नका, तुमच्या वडिलांची तब्येत आता स्थिर आहे. हे ऐकताच तिच्या जीवात जीव आला. थँक्यू डॉक्टर. फोन ठेवताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हे सर्व आरवने पाहिलं. पहिल्यांदाच त्याने तिच्याकडे माणुसकीच्या नजरेनं पाहिलं. बाबांची तब्येत ठीक आहे? सान्वीला क्षणभर आश्चर्य वाटलं, कारण लग्नानंतर पहिल्यांदाच त्याने तिच्याशी सौम्यपणे बोललं होतं. हो, आता ते बरे आहेत. आरवने फक्त मान हलवली. पुन्हा शांतता. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख बंगल्यात सान्वीचा पहिला दिवस होता. ती लवकर उठून खाली आली. किचनमध्ये जाऊन तिने सर्वांसाठी चहा बनवायला सुरुवात केली. तेवढ्यात मीराबाई तिथे आल्या. अगं, तू इतक्या सकाळी? मला सवय आहे आई. सान्वीच्या तोंडून आई हा शब्द ऐकून मीराताईंच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. खूप गोड मुलगी आहेस तू. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला. बऱ्याच दिवसांनी सान्वीला आईच्या मायेची ऊब जाणवली. नाश्त्याच्या टेबलावर संपूर्ण कुटुंब बसलं होतं. सान्वीने स्वतः बनवलेला नाश्ता सर्वांसमोर ठेवला. सगळ्यांनी कौतुक केलं, पण आरव मात्र शांतपणे मोबाईल पाहत होता. आरव, नाश्ता कसा वाटला? मीराताईंनी विचारलं. त्याने एक घास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे. फक्त 2 शब्द. सान्वीच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा फिकं झालं. मीराताईंना ते जाणवलं. दुपारी आरव ऑफिसला निघाला. जाता जाता तो सान्वीजवळ आला. आज संध्याकाळी एक बिझनेस पार्टी आहे, मग तू माझ्यासोबत यायचं आहे का? आरव तिच्याकडे पाहत म्हणाला,
कारण तू माझी पत्नी आहेस, कमीत कमी जगासाठी तरी. हे ऐकून सान्वीच्या मनात पुन्हा वेदना उठली, पण ती काही बोलली नाही. संध्याकाळी पार्टीत सर्वांचे लक्ष आरव आणि सान्वीकडे होते. सगळे त्यांना परफेक्ट कपल समजत होते. पण त्या चमकत्या प्रकाशामागे दोघांच्याही मनात वेगवेगळी वादळं सुरू होती. तेवढ्यात एक सुंदर आणि स्टायलिश तरुणी त्यांच्या दिशेने चालत आली. तिला पाहताच आरवचा चेहरा बदलला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि धक्का स्पष्ट दिसत होता. सान्वीने ते पाहिलं. ती मुलगी आरवसमोर येऊन उभी राहिली आणि हसत म्हणाली, हाय आरव, मिस केलं मला? हे ऐकताच आरवचा चेहरा फिकट पडला, कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून कियारा होती. कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या पुढील कथेचा भाग पाहू पुढील भागामध्ये. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.